नमस्कार, कांतास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आता पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यामध्ये भजी पकोडे हे तर झालेच पाहिजे, हो की नाही. आणि त्यातलीच आज आपण एक अशी रेसिपी करणार आहोत, खमंग कुरकुरीत आणि खूप टेस्टी असे पालक पकोडे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक जोडी पालक घेतला आहे, कवळा घ्यायचा आहे पालक आणि वजनीप्रमाणे म्हणाल तर 300 ग्रॅम आहे. प्रथम आहे ना पालक 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, माती वगैरे असते त्याला, तर नळाखाली छान धुवून घ्यायचा. जास्त रगडायचं पण नाही, पालक फार नाजूक असतं, लगेच चुरा होऊन जातं. आणि नंतर मग असं हे चिरून घ्यायचं बारीक बारीक चिरून घेतल्याच्या नंतर आहे ना आता आपण हे दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ. इथं मी एका बाउलमध्ये पालक काढून घेतला, तो थोडा वेळ बाजूला ठेवू. इथं मी 2 कांदे घेतले, कांदे चिरून घ्यायचे आपल्याला. यावरच आहे ना तलफर काढून घ्यायचे आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा. तुम्ही कांदा असा उभा पण चिरू शकता, उभ्या ज्या स्लाइस असते ना त्या पण टाकू शकता याच्यामध्ये, त्यांना पण छान लागतात पकोडे. पण आपण असं मी बारीकच चिरून घेणार आहे. त्याचं पुढचं देठ असं काढून टाकायचं थोडं हे आणि चिरून घेऊ कांदा. हे पकोडे इतके पटकन होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात. आणि पावसाळ्यामध्ये आता थोडंसं असं मस्त छान बाहेर पाऊस पडतोय ना, असं काहीतरी गरमागरम आणि तळलेलं खावंसं वाटतं. त्याबरोबर वाफळलेला चहा असला तर मग काय मज्जाच, है की नाही. आणि हे पकोडे ना तर ग्रीन चटणी किंवा मग टमॅटो सॉस बरोबर एकदम मस्त लागतात. आणि तशी पण खाऊ शकता मिरची बरोबर. मिरची असली तर तोंडी लावायला तर एकदम मस्तच. पाव वगैरे असेल तर मग एकदम लादी पाव वगैरे गरम करून आपण वडापाव खातो ना, तसे पण त्याच्याबरोबर पण खाल्ले तर एकदम मस्त लागतात. इथं आपण असे दोन्ही कांदे चिरून घेतले. हे कांदे आता आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, ती पण बारीक चिरून घेऊ. पालक हे ना असा म्हणजे त्याचे पुढचे जे देठ असतात ना ते काढून टाकायचे, त्याच्यामध्ये ना रेषा असतात, म्हणजे ते त्यामध्ये आले नाही पाहिजे. आता कोथिंबीर आणि कांदा आहे ना पालकमध्ये टाकून ना घेतला आहे आपण. आता इथं मी काय केलं, लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे 7 ते 8 आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. याला आहे ना बारीक याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढून घेऊ. तसे बारीक तुकडे करून टाकायचे. थोडंसं जिरं घालू यामध्ये आणि 1 इंच आल्याचा तुकडा घातला आणि याला बिना पाण्याचं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं ठेचा याचं करून घ्यायचा. आता हे पण यामध्ये घालू आणि 1 टेबलस्पून आहे ना ओवा घेतला आहे मी आणि तो असा हातावरती थोडासा चोळायचा आणि यामध्ये टाकायचा. त्याने ना फार मस्त चविष्ट लागतात ते पकोडे. थोडीशी हळद घालू, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे मसाले जे टाकले ना आपण, पहिले काय करायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. या पालकलाही चोळून घ्यायचं, थोडंसं असं रगडून घ्यायचं. पाणी बिलकुल यामध्ये घालायचं नाही आहे, कारण ऑलरेडी पालकला पाणी सुटतं. आपण सगळे मसाले ना मिक्स करून घेतले. आता 1/4 कप आहे ना मी तांदळाचं पीठ घेतलं, ते यामध्ये घालू. आणि 1 कप आहे ना डाळीचं पीठ घेतलं आहे, बेसन पीठ, ते पहिले अर्धं घालून घेऊ. थोडं थोडं पीठ घालायचं आणि याला मिक्स करायचं आहे. जसं जसं पीठ लागेल ना यामध्ये तसं तसं आपण घालणार आहे. पाणी वगैरे बिलकुल टाकायचं नाही, यामध्येच मिक्स करून घ्यायचं. आणि राहिलेलं जे पीठ आहे ना ते पण आता यामध्ये घालू आणि परत याला असं मिक्स करायचं. जास्त पण पीठ घालायचं नाही, नाही तर मग सगळं पीठच होतं. पालक पण राहायला पाहिजे त्यामध्ये. हे बघा, थोडं आवश्यकतेनुसारच पाणी घालायचं. थोडंसं पाणी घालू आपण यामध्ये. थोडंसं मला घट्ट वाटतंय. आपण जे भज्याचं पीठ भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट राहू द्यायचं. आता इकडे गॅसवरती मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल चांगलं तापवून घ्यायचं. तर तापलं की नाही ते आपण बघू. तेल चांगलं तापलंय आपलं.
आता हे पकोडे यामध्ये सोडू असे. तुम्हाला जसं आकार पाहिजे तसं तुम्ही जास्त मोठे करू शकताय किंवा मग भज्यासारखे करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे पकोडे तळायचे. पहिले तेल चांगलं तापवून घ्यायचं, मग पकोडे तळताना आहे ना थोडंसं फ्लेम आहे ना कमी करायची गॅसची आणि मग परत वाढवायचे. आता हे चांगले झाले बघा तळून, हे काढून घेऊ आपण. मस्त खरपूस तळले बघा. आता पहिली बॅच आपण करून घेतली, अजून एकदा तुम्हाला दाखवते करून. आता ही दुसरी बॅच पण आपण तळून घेऊ. खूप पटकन होतात हे, जास्त वेळ लागत नाही याला. आणि तांदळाचं पीठ असेल तर टाका, नसेल तर स्किप पण करू शकता. हे पण तांदळाचे पीठ नाही ना खूप छान लागतात, म्हणजे असे कुरकुरीत होतात. आणि तुम्ही यामध्ये थोडासा सोडा, बेकिंग सोडा पण घालू शकताय. आता पकोड्याबरोबर आहे ना खाण्यासाठी मी 2-3 त्यामध्ये हिरव्या मिरच्या पण तळून घेतल्याबरोबर खायला खूप मस्त लागतात. हे बघा आपले सगळे पकोडे तळून झाले. मिरची तळताना आहे ना थोडं सावकाश तळायची, म्हणजे ते ओली असते ना अंगावर उडण्याची शक्यता असते. आणि बघा आता मी एक तुम्हाला फोडून दाखवते. बघा आतून एकदम मऊ आणि बाहेरून एकदम कुरकुरीत झाले, मस्त टेस्टी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया अशाच एका पुढच्या रेसिपी बरोबर.